नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 यातील 6वा भाग अभ्यासत आहोत. आपल्या या प्रकरणाचे एकूण जे व्हिडिओ झाले त्यातला हा 6वा व्हिडिओ आहे. आणि आपण कालच्या किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील गरिबी दूर करण्यासाठी एक जी विकास प्रक्रिया, त्याचा एक जो फॉर्मॅट तयार केला गेला त्याचे आपण 3 पैलू अभ्यासत होतो. त्यापैकी अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण ह्या पैलूचं पूर्ण विश्लेषण मी त्या भागात केलं. आजच्या भागामध्ये आपण उर्वरित 2 पैलू अभ्यासणार आहोत. त्यातील दुसरा पैलू आहे या विकास प्रक्रियेमधील आत्मनिर्भरता. तुम्ही आता या शब्दाचा थोडासा एक अर्थ लक्षात घ्या. आत्म म्हणजे स्वतः आणि निर्भर की माझ्या ज्या गरजा आहेत त्या गरजांसाठी मी दुसऱ्यावर अवलंबून नाही, मी स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतो, तेव्हा आपण म्हणतो मी आत्मनिर्भर आहे. मग जसा एक व्यक्ती आत्मनिर्भर बनू शकतो त्याच्या गरजांनुसार कृती करून आणि त्या वस्तू प्राप्त करून किंवा त्या वस्तूंचं उत्पादन करून, तर अशा प्रकारे एक कुटुंब, एक समाज आणि एक राष्ट्र हे सुद्धा आत्मनिर्भर बनू शकतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे की आमच्या देशावर, या भारत मातेवर जी काही 700-800 वर्षांची एक आपण ज्याला म्हणू की स्वदेशींनी राज्य केलं नाही, तर बाहेरून आक्रमण करून आलेल्या या आक्रमणकारांनी इथे त्यांची सत्ता प्रस्थापित केली आणि या भारतभूवर राज्य केलं. कालांतराने त्यांचे पुढील वंशज हे भारतातच जन्मले, भारतातच त्यांचं आपण ज्याला एक म्हणू की एक कुठेतरी भारतीय वातावरणामध्ये ते कितीही नाही म्हटलं तरी इथेच रुजलेत त्यांचे मुळं. पण पुढे हे होऊन पुन्हा समरसता येणार त्या वेळी इंग्रजांनी या भारतभूवर पुन्हा गुलामगिरी लादली आणि अशा प्रकारे एकेकाळी स्वयंपूर्ण असणारा हा भारतीय उपखंड, की इथली खेडेसुद्धा स्वयंपूर्ण होती. 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार अशी जी एक प्रत्येक खेड्यामध्ये व्यवस्था होती. त्यामुळे सर्व गरजा खेड्यातल्या खेड्यात भागत असत, गरजेचं उत्पादन तिथेच होत असे आणि आपापसातल्या देवाणघेवाणीमध्ये प्रत्येकाचं जे काही पूर्ण आयुष्य त्या भागामध्ये सहज आणि कुठलंही दुसऱ्यावर निर्भर न राहता एकमेकांच्या सहाय्याने ह्या समाजाचं जीवन चाललेलं होतं. पण ह्या इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये कुठेतरी ही स्वयंपूर्णता लयाला गेली किंवा मुद्दामहून या स्वयंपूर्णतेचा ऱ्हाससुद्धा केला गेला. खास करून इंग्रजांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपले भारतातले उद्योग हे जाणून बुजून बंद केले गेले आणि इंग्लंडचा माल कापड इथे खपावा म्हणून हे केलं गेलं. हे आपण एक शिकलो आहोत किंवा इतिहासामध्ये तुम्हाला हे झालेलं असेल किंवा शिकला असाल. तर ह्याच याच्या पुढचा टप्पा म्हणजे की पुन्हा आम्हाला आत्मनिर्भर व्हायचं आहे. पुन्हा आम्हाला राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, की समाजामध्येही काही अनिष्ट रूढी घुसल्या होत्या. कारण आज आम्ही जेव्हा पाहतो तर आम्ही जेव्हा वैदिक काळाचा कधी विचार केला किंवा अभ्यास केला तर आम्हाला दिसतं की त्या वैदिक काळामध्ये तर महिलासुद्धा विदुषी आहे, जसं गार्गी आहे, मैत्रेयी आहे. मग हे असं आमच्या इथे कधी आलं की स्त्री शिकू शकणार नाही, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही. आम्ही पाहतो की स्वयंवर होतं, पती निवडण्याचा अधिकार होता. मग हे कुठे आलं की बालविवाह सुरू झाले. हे कधी, या अनिष्ट रूढी परंपरा ज्या समाजात आल्या त्या कधी आल्या, का आल्या? तर कुठेतरी आम्हाला हे राजकीय म्हणा, आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, या सर्वच दृष्टिकोनातून आम्हाला कुठेतरी एक आत्मनिर्भर व्हायचं होतं किंवा असं म्हणू आम्हाला ही जी रचना आहे ही रचना स्वसुधार आणि स्वनियंत्रणाकडे न्यायची होती. याचंच म्हणून जी एक राष्ट्रीय चळवळ सुरू झाली, त्या चळवळीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल
की लोकमान्य टिळकांनी तर 4 सूत्रच सांगितली होती, चतुसूत्री: स्वराज, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. तर इथे स्वराज म्हणजे स्वातंत्र्य. इथे आम्ही राजकीय आत्मनिर्भरता म्हणू याला, की आमच्यावरचं जे काही कंट्रोलिंग आहे ते आम्ही आमच्यातले माणसं करू, दुसऱ्या जे आमच्यातले नाही त्यांची गरज नाही. या अर्थाने आपण आत्मनिर्भर म्हणू शकतो. दुसरं जे होतं स्वदेशी, की आमच्या देशामध्ये आमचे बांधव जे उत्पादन करतील तेच उत्पादन आम्ही वापरू आणि त्यांना प्रोत्साहित करू की त्यांनी अजून हे उत्पादन वाढवावं, नवे उद्योग उभारावे, त्यातनं आमच्याच बांधवांना रोजगार मिळावा. पण हे कधी होईल? जेव्हा आम्ही परदेशी वस्तूंचा बहिष्कार करू. मग परदेशी आजच्या युगामध्ये तर आम्ही थांबवू शकतच नाही. त्याही वेळी गुलाम असल्याकारणाने इंग्रज जो माल भारतामध्ये पाठवत होते आम्ही थांबवू शकत नव्हतो. मग हे नियंत्रण आम्ही स्वतःवर आमच्यावर घालू की आम्ही परदेशी माल वापरणार नाही, तर आम्ही स्वदेशीच वस्तू वापरू. जरी आम्ही मार्केटमध्ये गेलो, आमच्यापुढे खूप वस्तूंचा ढीग असला तरी आम्ही आवर्जून मेड इन इंडिया ह्याच वस्तू आम्ही खरेदी करू, जेणेकरून आमच्या उद्योगधंद्यांना ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी, इथे उद्योगांची वाढ होईल, नफा इथेच राहील, त्यातनं नवे उद्योग निर्माण होतील, नवे रोजगार निर्माण होतील आणि ही एक साखळी सुरू होईल. की एक लक्षात घ्या की भारतीय लोकसंख्या आज एक मोठी बाजारपेठ आहे. ही शक्ती आहे. आज लोकसंख्या वाढीचे अनेक दुष्परिणाम जरी असले तरी आज जगाच्या दृष्टीने ही एक मोठी बाजारपेठ झाली आहे. इतकी प्रचंड आपली लोकसंख्या आहे. आणि जर आपण कुठेतरी हा विचार केला आपल्या देशाप्रती, तर आपण नक्कीच इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पाडू शकतो जर आपण स्वदेशीचा स्वीकार केला. तिसरं की एक राष्ट्रीय शिक्षण. आता हे राष्ट्रीय शिक्षण काय? आपल्याला माहिती आहे की मेकॉलेनी ही आपली पारंपरिक गुरुकुल किंवा शिक्षण पद्धती बंद पाडून त्यांनी ही नवी इंग्रजी शिक्षण प्रणाली आणली की जेणेकरून भारतात फक्त कारकूनच तयार व्हावेत, त्यांची बुद्धिमत्ता सीमित व्हावी. असं म्हटलं जातं की एखाद्या समाजाला नेस्तनाबूत करायचं असेल तर सगळ्यात पहिले त्यांच्या आस्थांवर आणि त्यांच्या शिक्षण व्यवस्थेवर तुम्ही घाला. ही मुळं आहेत. त्यांची आस्था, संस्कृती आणि शिक्षण व्यवस्था ही एखाद्या समाजाला खंबीर करणारी, धरून ठेवणारी, योग्य दिशेने समाजाला वळवणारी ही मुळं असतात. तर ह्यावरच पहिल्यांदा घाला आणि त्या दृष्टीनेच नवी शिक्षण पद्धती जी राबवली गेली 2 शतकं या भारतामध्ये इंग्रजांनी, तर ती अशी होती की तिथे हे सांगितलं गेलं, बिंबवलं गेलं की तुमचा धर्म, तुमच्या परंपरा ह्या वाईट आहेत. काही परंपरा वाईटच होत्या, सतीप्रथा. पण म्हणून सगळंच वाईट होतं असं नाही, म्हणून सगळंच सोडून द्यायचं असं नाही. तर जे चांगलं आहे ते ठेवून, जे वाईट आलेलं आहे ते घालवून पुन्हा त्याला परिस्थितीनुसार, काळानुसार एक वेगळं रूप देऊन आपण त्याचं अजून पुढे जाऊन सोन्याचं रूपांतर हिऱ्यातही करू शकतो. तर या राष्ट्रीय शिक्षणामध्ये लोकमान्य टिळकांना ते अभिप्रेत होतं. आणि फक्त हेच नाही, तर भारताने इतर जगाच्या तुलनेत असं राष्ट्रीय धोरण आखायचं शिक्षणाचं की ज्यामध्ये भारतीय हे तंत्रज्ञान, विज्ञानाकडे आकृष्ट होतील, संशोधनासाठी प्रेरित होतील आणि त्याद्वारे सुद्धा भारत या क्षेत्रातही काय होणार? आत्मनिर्भर होईल. आणि याचं आपण उदाहरण सांगतो की विजय भाटकर यांनी परम महासंगणक तयार केला 1998ला, किंवा त्याही आधी 1974ला पंतप्रधान इंदिरा गांधी असताना, किंवा 1998ला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असताना भारताने स्वबळावर अणुस्फोट घडवून आणून एक अण्वस्त्रधारी देश भारत स्वतंत्रज्ञानाने बनलेला आपणास दिसतो. तर ही जी सगळी धोरणं होती राष्ट्रीय चळवळीची, ती आज या आत्मनिर्भरता संकल्पनेशी पण त्यावेळी जशी जोडली गेली ती आजही तशीच आपल्याला पूरक दिसतात. परिस्थितीनुसार आजही स्वातंत्र्याचं रक्षण हे आत्मनिर्भरतेकडे आहे. कारण आम्ही स्वतंत्र असू तेव्हाच निर्णय घेऊ शकू आमच्यासाठी आणि आत्मनिर्भर बनू शकू. त्यानंतर ही बाकी जसं स्वदेशी आज तर जागतिकीकरणामध्ये
तर हे आवर्जून हे नैतिक बंधन प्रत्येक नागरिकाने, भारतीय नागरिकाने स्वतःवर घालायला पाहिजे की आम्ही भारतीय वस्तूच वापरू. राष्ट्रीय शिक्षणाअंतर्गत जे काही आज शिक्षण प्रणालीमध्ये बदल केले गेले आहेत की जेणेकरून विद्यार्थी संशोधनाकडे वळतील, चौकस होतील. तर हे सगळे जे आपण म्हणतो की भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी त्यावेळीही जोडण्यात आला होता. आणि आजही भारताला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आजही या मूल्यांची आपल्याला तेवढीच आणि त्याच जाणीवेनी आपल्याला ती राबवायची आहेत, ती आपल्याला जपायची आहेत आणि पालनही करायची आहेत. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. आयात म्हणजे दुसऱ्या देशाकडून घेणे. मग आता हे घ्यायचं नाही आहे आपल्याला, मग याला पर्यायी धोरण का? तर त्या वस्तू इथे भारतात तयार करायच्या. भारतामध्ये भूमी, जल, मनुष्यबळ याची कमतरता नाहीच. तर मग हे आयात पर्यायी धोरण स्वीकारलं गेलं की भारताला आत्मनिर्भर करायचं आहे सर्वच क्षेत्रामध्ये. तर जे जे आपण आयात करतो, दुसऱ्या देशांकडून घेतो, काही ते आपल्याला फुकट देत नाही, त्या बदल्यात आपल्याला कितीतरी आपल्या देशाची संपत्ती त्यांना द्यावी लागते. आपणही निर्यात करतो, पण आपली निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे भारताची. म्हणजे आयात निर्यातीचा रेशो जर भारताचा आपण पकडला तर तो 1:5 आहे. म्हणजे आपण एक वस्तू निर्यात करतो तर 5 वस्तू आपण आयात करतो. तर आयात पर्यायी धोरण हे स्वीकारलं गेलं की हळूहळू जसजसा भारताचा विकास होईल, कारण स्वातंत्र्याच्या वेळी भारत एक अविकसित देश होता, नवस्वतंत्र देश होता. भांडवलाची कमतरता होती भारताजवळ, तंत्रज्ञानाची कमतरता होती, शिक्षणामध्ये सुद्धा भारतीय व्यक्ती हा खूप कमी पुढे होता किंवा शिक्षित होता. तर हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स होते याला हळूहळू सॉर्ट आऊट करत हे विकासाकडे भारताला वाटचाल करायची होती, आत्मनिर्भर बनायचं होतं. तर त्याला आयात पर्याय धोरण हे राबवलं गेलं किंवा स्वीकारलं गेलं की हळूहळू आयात होणाऱ्या वस्तूची संख्या कमी झाली पाहिजे आणि त्या वस्तू किंवा त्याच्या पर्यायी वस्तू भारताचंच उद्योगांची उभारणी करून त्याचं उत्पादन झालं पाहिजे. जेणेकरून ते उत्पादन भारतात आलं म्हणजे रोजगार वाढले म्हणजे उत्पन्नात वाढ झाली, नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाली म्हणजे त्यांचं राहणीमान सुधारलं, त्यांची क्रयशक्ती वाढली आणि ही एक साखळी तयार होईल की पुन्हा उत्पादनाला मागणी येणार, मागणी आली की पुन्हा पुरवठा करायचा आहे, म्हणजे तो नफा पुन्हा उद्योगांमध्ये गुंतवला जाणार, पुन्हा नवे उद्योग, ही अशी एक साखळी तयार होईल. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने, उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला की जे आत्ता मी तुम्हाला वर्णन केलं की एक प्रकारे ही चेन तयार झाली की अर्थव्यवस्थेला गती मिळेल. आणि अर्थव्यवस्था जसं आज एक म्हटलं जातं की सध्या भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन आहे, अमेरिकेचे $17 ट्रिलियन आहे आणि चीनची $12 ट्रिलियन आहे. म्हणजे विचार करा तुम्ही की येत्या 2030पर्यंत एक टार्गेट ठेवलेलं आहे की भारताची अर्थव्यवस्था ही 10 ते 15 ट्रिलियनच्या दरम्यान आणायची आहे, इतकी विकासाची गती वाढवायची आहे, असे प्रयत्न, असं नियोजन चालू आहे. तर हे कधी शक्य आहे? जेव्हा आपण भारतीय या भूमीमध्ये उद्योगधंद्यांना वाव मिळेल. तसंही स्वातंत्र्यानंतर भारताची एक जी भूमिका आपण म्हणू तर ही नवऔद्योगिक देशाची भूमिका भारताने घेतलेली आहे की भारतीय भूभागामध्ये जगभरातल्या अनेक उद्योजकांना गुंतवणुकीची संधी आहे. इथे या भागीदारीमध्ये गुंतवणूक करा आणि मोठे मोठे उद्योगधंदे प्रकल्प उभारा. त्यामागे हेतू ह्या की इथल्या लोकांना तर रोजगार मिळेलच, पण ते तंत्रज्ञान भारतात येईल आणि त्याद्वारे भारतीय जे इंजिनियर्स आहेत, तंत्रज्ञ आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांना ह्या तंत्रज्ञानाची माहिती होईल, ओळख होईल, काम करण्याचा अनुभव मिळेल. असा एक व्यापक दृष्टिकोन यामागे होता, जेणेकरून भारतामध्ये उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. जसं मी आत्ता वर्णन केलं की सुरुवातीला भारताजवळ भांडवलाची कमतरता होती, तर त्यामुळे इतर राष्ट्रांकडून भारताने अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं असल्यामुळे
अमेरिका गट किंवा सोव्हिएत युनियन गट या दोन्ही गटातील राष्ट्रांकडून भारताने सलोख्याचे संबंध यांच्याशी प्रस्थापित केल्यामुळे वेळोवेळी भारताने आपला विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्र हे विकसित करण्यासाठी, जसं दळणवळण क्षेत्र आहे, संचार क्षेत्र आहे, यासाठी इतर देशांची भारताने मदत घेतली. वेळप्रसंगी कर्जरूपाने हे पैसे घेतलेले आपणास दिसून येतात. पण प्रामुख्याने सार्वजनिक उद्योगच उभारले, कारण ह्या उद्योगांना प्रचंड मोठं भांडवल लागतं. आणि पुढे यातनं भारताने हळूहळू ही पण मदत, जसजसं भारताची आर्थिक स्थिती सुधारत गेली तसं तसं भारत स्वतःसुद्धा या सार्वजनिक उद्योगांमध्ये भांडवल गुंतवायला लागलं आणि कुठेतरी भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झालेली आपणास दिसते. मी ह्या सर्व मुद्द्यांचं इथे विश्लेषण करून दिलेलं आहे तुम्हाला, तरी तुम्ही ते वहीत उतरवून घ्यायचं. आजचा जर आपण विचार केला तर आज बघा इथे दिलेला आहे मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया याद्वारे स्वदेशी उद्योगांना शासनामार्फत एक मार्गदर्शन दिलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं, कमी व्याजदराने भांडवलसुद्धा पुरवलं जातं आहे आणि कित्येक असे छोटे मोठे उद्योजक निर्माण केले जात आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊन की पुढे यातनंच एखादे स्वप्रयत्न, चिकाटी, जिद्द, त्यानंतर तंत्रज्ञानाच्या आधारे मोठे उद्योजक बनू शकतात. आणि आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत भारताची स्वावलंबी विकासाकडे वाटचाल सुरू झालेली आपणास दिसते. तर हे सगळे मुद्दे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. याच्या पुढचा मुद्दा आहे किंवा विकास प्रक्रियेचा पुढचा पैलू, एक आपण बघितला अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, दुसरा आत्ता आपण बघितला आत्मनिर्भरता. आता आपण तिसरा पैलू बघणार आहोत, समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत. पद्धतशीर व क्रमबद्ध नियोजित कालावधीत विकास साधण्यासाठी भारताने पंचवार्षिक नियोजन स्वीकारले. शब्द लक्षात घ्या, पद्धतशीर व क्रमबद्ध कालबद्ध नियोजित कालावधीमध्ये विकास साधण्यासाठी, की विकास तर करायचा आहे, मग नियोजन हवं आहे. वेळ प्रसंगी आपल्याला कोणत्या मार्गाने, जसं बघा आपण एखाद्या ठिकाणी प्रवासाला जात असलो 4 दिवसांच्या, तर आपण नियोजन करतो. आधी तिकिटा बुक करणे, सामानाची बांधाबांध, 4 दिवसात काय गरजा लागणार आहेत ते सामान आपण घेतो, एक आर्थिक बजेट ठरवतो. तर अशा प्रकारे जेव्हा भारताचा विकास आपल्याला साध्य करायचा आहे त्यावेळीसुद्धा नियोजन अत्यंत आवश्यक आहे. मग हे नियोजन, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की प्रसत चंद्र महानोबिस यांनी ह्या एक पूर्ण आखणी मांडणी केली, ज्याला आपण आर्थिक गणित म्हणतो याची. आणि यातनंच की एका वर्षात हे सगळं होणं शक्य नाही, तर आपल्याला एक पायरी करून पुढे जाऊन भारताला विकसित करावं लागणार आहे. आणि मग अशा पद्धतीने एक असा कालावधी ठरवायचा की या कालावधीत हे टार्गेट आहे, हे उद्दिष्ट आहे, आपल्याला ते करायचं आहे. जसं बघा 9वीमध्ये तुम्ही 9वीचाच अभ्यास करता, ते टार्गेट आहे, 10वीत 10वीचं टार्गेट आहे, तशा पद्धतीने. आणि यातूनच पुढे पंचवार्षिक नियोजन स्वीकारलं. आणि त्यासाठी मग आता हे नियोजन करायचं आहे, तर हे नियोजन कोण करणार? अशा तज्ज्ञ लोकांची टीम लागणार आहे की जे 5 वर्षाचा एक संभावित आराखडा तयार करतील, की ज्या आराखड्यानुसार भारताला आपला विकास साध्य करायचा आहे विविध क्षेत्रांमध्ये भारताच्या क्षमतेनुसार आणि भारतात उपलब्ध संसाधनांच्या क्षमतेनुसार. आणि यांचा वापर हा कमीत कमी करून उपयोग मात्र जास्तीत जास्त झाला पाहिजे, की कारण संसाधनं लगेच संपवायची नाही आहेत, तर या संसाधनांना टिकवून ठेवून यांचा असा योग्य परिणामकारक वापर आणि एक संतुलित वापर करायचा आहे, की ज्याला आपण म्हणू की वापर संसाधनांचा 20% केला, पण 100% त्याचे परिणाम किंवा त्याची उपयोगिता मिळाली पाहिजे. हे सर्व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाची स्थापना केली गेली. मी इथे उद्दिष्टांचं वर्णन केलेलं आहे की देशाचा विकास करायचं होतं. या नियोजन आयोग स्थापन करण्याची उद्दिष्टे कोणती? तर देशाचा विकास करायचा होता, लोकांचे राहणीमान सुधारायचे होते, त्याद्वारे जसं मी सांगितलं की रोजगार मिळाला,
उत्पन्न वाढलं, लोकांचं राहणीमान सुधारतं, क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढली तर ते बाजारातच ती क्रयशक्ती वापरली जाते, मागणी वाढते, मागणी वाढली की पुरवठा करावा लागतो, पुरवठ्यासाठी पुन्हा उत्पादन, जास्त उत्पादन करायचं म्हणून उद्योगाचं स्वरूप मोठं करा. ही एक चेन आहे. तर व संसाधनांचा, आपल्या भारतामध्ये जे संसाधनं आज उपलब्ध आहेत त्यांचा परिणामकारक व संतुलित वापर करायचा होता. म्हणजे अशी आखणी करायची होती की ही सर्व उद्दिष्ट साध्य झाली पाहिजे. आणि याच्यासाठी स्लॉट ठरवला गेला 5 वर्ष, मग पुढच्या 5 वर्षाचं नियोजन, त्याच्या पुढच्या, आणि असे 5 वर्ष करता एकंदरीत 25 ते 30 वर्षाच्या काळात किंवा 50 वर्षाच्या काळात भारताला कुठपर्यंत पोचायचं आहे. आता हेही तितकंच खरं आहे की प्रत्येक वेळी ठरवलेलं पूर्ण होतंच असं नाही. कधी नैसर्गिक संकट येतात, कधी मानवनिर्मित संकट येतात, जसं भारताला युद्ध झेलावी लागली पाकिस्तानसोबत, चीनसोबत. तर अशावेळी कुठेतरी हे नियोजन अडखळतं, पण पुन्हा त्याची आखणी करून त्याला पुन्हा नव्याने एक स्वरूप देऊन ते पुन्हा पुढे नेलं जातं. तर अशा प्रकारे आता या नियोजन आयोग जे स्थापन झालं किंवा ज्या पंचवार्षिक योजना आपण म्हणू की तयार करणे ह्या नियोजन आयोगाकडून अपेक्षित होते, तर त्यामध्ये नेमका त्यांनी या पंचवार्षिक योजनांमध्ये कशावर भर द्यायचा होता, तर खाजगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना अधिक महत्त्व दिले गेले या पंचवार्षिक योजनांमध्ये. इथे तुमच्या पुस्तकामध्ये शब्द वापरलेला आहे खाजगी क्षेत्राऐवजी, पण ऐवजी नाही. याचा अर्थ खाजगी क्षेत्राकडे लक्षच दिलं नाही का, तर नाही. त्यांच्यासाठीही काही नियम, कायदे, कानून, कुठेतरी एक भांडवलाची त्यांना व्यवस्था, हे सगळं होतंच. म्हणून मी इथे शब्द वापरला आहे की खाजगी क्षेत्रापेक्षा, कारण खाजगी क्षेत्राची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता ही एक लिमिटेड असते, पण जेव्हा सार्वजनिक उद्योग मोठ्या प्रमाणात उभारला जातो तेव्हा रोजगार निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होते. आणि नुकताच भारत स्वतंत्र झाला होता, रोजगार लोकसंख्येला उपलब्ध करून देणे ही गरज होती. आणि नवशिक्षित वर्ग जो पुढे येत होता तरुण, त्यांच्याही हाताला रोजगार मिळणं खूप आवश्यक होतं. त्यांना विधायक कार्याकडे वळवणं आवश्यक होतं, कारण तोपर्यंत ते स्वातंत्र्य चळवळीत होते. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर त्यांना दुसरं काम कोणतं, तर त्यावेळी त्यांच्या ह्या वृत्तीला, देशाप्रती असलेल्या निष्ठेला कुठेतरी योग्य मार्ग देणे, म्हणजेच त्यांना देश उभा करण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे की त्यांच्या कामाने ते देशाला उभं करू शकतील. अशा पद्धतीने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना त्यामुळे अधिक महत्त्व दिलं गेलं. विकासाचा तो दृष्टिकोन होताच की भारताला औद्योगिक दृष्ट्या पण पुढे न्यायचं होतं, कारण भारत गुलामगिरीमुळे जगाच्या तुलनेत मागे होता. ज्याद्वारे पायाभूत सुविधांचा विकास तसेच मोठाले प्रकल्प, भारी गुंतवणूक करून, मी पुन्हा सांगते की ह्या मोठ्या प्रकल्पामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करावी लागते. आणि ही भारताची स्थिती त्यावेळी अशी होती, त्यामुळे भारत एका वर्षात एवढी गुंतवणूक करू शकणार नव्हता. तर भारत एका वर्षात तर एवढी गुंतवणूक करू शकत नव्हता. मग ते टप्प्याटप्प्याने त्या उद्योगांच्या उभारणीमध्ये, म्हणजे एखादं धरण, मोठा प्रकल्प धरणाचा असो किंवा एखादा उद्योगाचा प्रकल्प असो, तो उभारणी होईपर्यंत काही वर्षांचा काळ जावा लागतो. म्हणजे दरवर्षी थोडी थोडी गुंतवणूक त्यामध्ये करून एकंदरीत एक टार्गेट ठरवून की 5 वर्षात, 8 वर्षात, 10 वर्षात हा प्रकल्प उभा राहिला पाहिजे आणि त्यातनं उत्पादन प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. तर त्या 10 वर्षाच्या बजेटमध्ये या प्रकल्पात पैसे किती गुंतवावे लागतील आणि अशा पद्धतीने हे असे मोठे प्रकल्प उभारले जात असतात. तर या खाजगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्राला जर जास्त महत्त्व दिलं तर असे मोठाले प्रकल्प भांडवल गुंतवणूक करून उभारता येतील, रोजगार वाढ व उत्पादन वाढ साधता येईल आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जे एक लोकसंख्येचं प्रमाण भारतामध्ये वाढत होतं. तुमच्या एक माहिती म्हणून सांगते आहे की 1952मध्ये जगातला भारत हा एक पहिला देश होता की ज्याने कुटुंब नियोजन सुरू केलं होतं, हम दो हमारे दो अशा स्वरूपामध्ये. कारण कुठेतरी एक अंदाज आला होता, भारताची फाळणी झाल्यावरही भारतामध्ये जी लोकसंख्या त्यावेळी होती आणि एकंदरीत लोकसंख्या वाढीचा वेग पाहता बरीच उद्या जाऊन भारतीय
आव्हानांमधली एक हे लोकसंख्या वाढ हे एक आव्हान किंवा समस्या भारतासमोर उभी राहील हा अंदाज आल्याने ही जे योजना आहे कुटुंब नियोजनाची ही 1952ला राबवली गेली होती. तर लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत होती त्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करायची असेल तर ह्या अशा सार्वजनिक आणि मोठ्या प्रकल्पांशिवाय पर्याय नव्हता. दुसरं, भारताची समाजवादाची संकल्पना लोककल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देते. ही जी शासन व्यवस्था आपण स्वीकारली होती ती की उत्पादन वितरण हे सामाजिक समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी तसेच आर्थिक स्तर किमान मूलभूत गरजा पूर्ण होतील इतपत उंचावण्यासाठी त्यासाठी आरक्षण, स्वस्त धान्य, विविध सशर्त सवलती इत्यादी माध्यमं वापरली गेली. म्हणजे भारताने समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली होती. साम्यवाद आणि भांडवलशाही ही टोकाची भूमिका न घेता की मी मागेही याचं विश्लेषण केलं आहे, पुन्हा एकदा सांगते आहे की समाजवाद यामध्ये बहुसंख्य लोकांचं हित साधलं जातं. यामध्ये जे सक्षम लोक आहेत त्यांच्याकडनं एक त्यांचं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून टॅक्स रूपाने जो काही एक पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो त्या पैशाचा उपयोग हे लोककल्याणकारी शासन समाजातील वंचित घटकांना त्यांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण होतील यासाठी ज्या योजना राबवतो त्यासाठी ते वापरलं जातं. आणि एकंदरीत एक न्याय वाटप होईल, किमान न्याय वाटप होईल, सगळ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होईल याकडे बघितलं जातं. त्यासाठी आपण बघितलं की शिक्षण व्यवस्था असो, समाज असो, नोकऱ्या असो त्यामध्ये आरक्षण दिलं जातं. राशनची धान्य आहे, स्वस्त धान्य दुकानं आहेत, त्यानंतर विविध सशर्त सवलती आहे, स्कॉलरशिप आहेत. या माध्यमातनं हे लोककल्याणकारी शासन राबवलं जातं की उद्याचं हे चित्र असं आहे की असं करता करता प्रत्येक व्यक्ती एक समान पातळीवर येईल, रोजगार मिळेल, उत्पन्न वाढेल आणि त्यातनं एक आर्थिक स्तर उंचावत जाईल हळूहळू आणि समाज एक कुठेतरी समतेच्या तत्वावर मग आर्थिक आपण मुद्दामून इथे आर्थिकचा उल्लेख करू की या दृष्टीने हे सगळी विकास प्रक्रिया राबवायची होती. रोजगार निर्मिती तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताची समाजवादी संकल्पना ही कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देते तसेच रोजगार निर्मिती करण्यावरही ती आधारित आहे. कारण तेव्हाच आम्ही समता प्रस्थापित करू शकू जेव्हा सगळ्यांना न्याय कार्य देऊ शकू, ज्या कार्यासाठी पात्र आहे तर तो रोजगार आम्ही जेव्हा उपलब्ध करून देऊ शकू. त्यामुळे त्यासाठी मग आता रोजगार निर्मिती करायची आहे म्हणून उद्योगधंदे आपण उभारत आहोत, पण त्यामध्ये रोजगार करण्यासाठीही कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षणावर भर, ज्याद्वारे रोजगार व उत्पन्न मिळेल यावर आधारित आहे. म्हणजे फक्त रोजगार निर्मिती करून भागणार नाही आहे, तर त्या रोजगारासाठी तसा एक वर्ग, कामगार वर्ग म्हणू आपण किंवा श्रमिक वर्ग म्हणू आपण किंवा शिक्षित वर्ग म्हणू आपण, हा सुद्धा तयार करावा लागणार आहे की जो असं शिक्षण घेऊन या उद्योगांमध्ये कार्य करेल, त्याला रोजगार मिळाल्यावर त्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि एकंदरीत पुन्हा जे चक्र आहे विकासाचं किंवा मागणी पुरवठा हे चक्र सुरू राहील. क्रमबद्ध कालबद्ध नियोजनाचा मार्ग भारताचे दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी व विकास साधण्यासाठी स्वीकारण्यात आले आणि या सगळ्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी भारताने नियोजन आयोग पंचवार्षिक योजना हा मार्ग स्वीकारलेला आपणाला दिसून येतो. आता आपण बघितलं 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. पंतप्रधान पंडित नेहरूंच्या काळामध्ये भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली आणि लगेच त्याच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीतच नियोजन आयोगाची स्थापना झाली. पण आत्ता इतक्यात 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोग स्थापन केला गेला. म्हणजे कार्य तेच आहेत, फक्त नाव नियोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोग की कशी नीती राहील. आता या शब्दाचा द्विअर्थी होतो की आमची नीती कशी राहील वागण्याची, आम्ही नीतीने वागणार आहोत, आम्हाला नीतीने या देशाचा विकास करायचा आहे. नीती हे
तुमचं वागण्याचं पण विश्लेषण करतं आणि नीती म्हणजे तुमचं धोरणही सांगतं. तर नीती आयोग स्थापन झाला 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या ऐवजी. उद्दिष्ट सारखीच आहे, कार्य एकाच उद्देशाने करायची आहे, देशाचा विकास. आता इथे जे नियोजन आयोग नीती आयोगाचं जे एक मंडळ आहे किंवा त्यांची जी समिती आहे ते विचार गट म्हणून कार्य करणार आहेत. तर विचार गट म्हणून आता ह्यांनी एकंदरीत भारताच्या परिस्थितीचा विचार करून भारत सरकारला योग्य धोरणात्मक व दिशादर्शक सल्ले देणे हे यांच्याकडनं अपेक्षित आहे किंवा यांचं हे कार्य आहे. आणि त्यानंतर यांच्या अशा अभ्यासपूर्ण विश्लेषण किंवा माहिती गोळा केल्यानंतर एक त्यावर आधारित नियोजन केलं जाईल भारत सरकार आणि हा विचार गट मिळून. आणि अशा पद्धतीने पुढच्या पंचवार्षिक योजनांची आखणी केली जाईल. 1951-56ला पहिली, इथे मी एक आकडा लिहिला आहे, पंचवार्षिक योजना राबवली गेली जी शेती व अवजड उद्योगांवर भर देत होती. म्हणजे कृषी क्षेत्राचाही विकास झालाच पाहिजे, पण कृषीवर जितका भर दिला गेला त्यापेक्षाही जास्त भर अवजड उद्योगांच्या उभारणीवर दिला गेलेला आपणास दिसतो. तर सध्या 2012 ते 17मध्ये 12वी पंचवार्षिक योजना राबवली गेली. आता सध्या 2017 ते 22 एक 13वी पंचवार्षिक योजना सध्या चालू आहे. या पंचवार्षिक योजनांची लक्षात घ्या, संविधानामध्ये कुठेही नोंद नाही आहे, पण विकासासाठी पंडित नेहरूंच्या सरकार आणि सल्लागार मंडळ किंवा आपलं जे काही एक मंत्रिमंडळ होतं यांनी देशाच्या विकासासाठी एक सल्ला देणारी, मार्गदर्शन करणारा एक समिती असावी म्हणून या नियोजन आयोगाची स्थापना केली होती. तर कुठेही संविधानात असा आयोग असावा, नियोजन आयोग असा उल्लेख नाही. आणि या नियोजन आयोगाची जेव्हा स्थापना केली गेली तेव्हा त्यामध्ये नमूद केलं गेलं की जो पंतप्रधान पदावर व्यक्ती राहील तो या नियोजन आयोगाचा किंवा आता आपण नीती आयोग म्हणू याचा अध्यक्ष राहील. म्हणजे आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते अध्यक्ष होते. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा त्या अध्यक्ष होत्या. अटल बिहारी वाजपेयी, म्हणजे हे पदसिद्ध पद आहे. लक्षात घ्या की पदाला अध्यक्षपद दिलं आहे. मग त्या पदावरचा व्यक्ती बदलेल पण तो पद म्हणजे जो पंतप्रधानपदी आहे तो अध्यक्ष, म्हणजे पदाला बांधलेला आहे म्हणून याला पदसिद्ध म्हटलं जातं. तर एकूण जवळपास आता 13वी पंचवार्षिक योजना चालू आहे. तुम्हाला थोडी माहिती असावी म्हणून फक्त थोडक्यात वर्णन करते आहे की 1951-56मध्ये पहिली पंचवार्षिक योजना, 1956 ते 61 दुसरी पंचवार्षिक योजना, 1961 ते 66 तिसरी पंचवार्षिक योजना, मध्ये 66 ते 69 ह्या मधल्या कालावधीत 3 वर्षाची एक योजना चालवली गेली. त्यानंतर 1969 ते 74 चौथी पंचवार्षिक योजना. लक्षात घ्या मधली त्रिवार्षिक होती, पंचवार्षिक नव्हती. पंचवार्षिक चौथी 61 आणि 66, 1961-66 तिसरी, मध्ये 3 वर्षाची म्हणून ती त्रिवार्षिक योजना झाली. पुन्हा पंचवार्षिक योजना चौथी राबवली गेली 1969 ते 74. पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. 79 आणि 80मध्ये कोणतीही योजना नव्हती. तर ह्याच योजनेचे जे काही आपण ज्याला म्हणू उद्दिष्ट होते तेच पुढे राबवले गेले. त्यानंतर 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 85, 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 90, पुन्हा 90 ते 92 ही 2 वर्षाची एक योजना आली मध्ये. 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 97. त्यानंतर एक थोडे आपण ज्याला म्हणू की जागतिकीकरण भारताने स्वीकारलं होतं त्यामुळे थोडं पंचवार्षिक योजनांच्या स्वरूपामध्ये थोडं बदल करण्यात आलं, पण पंचवार्षिक योजना कायम ठेवण्यात आला. 1997 ते 2002 9वी पंचवार्षिक योजना, 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007, 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 2012, 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 आणि आता 13वी पंचवार्षिक योजना 2017 ते 22 अशी चालू आहे. एक लक्षात घ्या
सरकार कोणत्याही पक्षाचं येऊ, ते भारताचं सरकार असतं आणि या सरकारची जबाबदारी असते की देशाच्या विकासास सहाय्यभूत होईल असं लोककल्याणकारी प्रशासन राबवणे. म्हणजे पंचवार्षिक योजनामध्ये जे काही उद्दिष्ट ठरवले असतात ते त्यांच्या ठरवल्यानुसार पायरीपायरीने पूर्ण करणं हे भारत सरकारचं कार्य असतं. म्हणजे जर शासन बदललं, काँग्रेसचं जाऊन बी जे पीचं आलं, बी जे पीचं जाऊन काँग्रेसचं आलं, तरी ह्या पंचवार्षिक योजनांमध्ये जे नियोजित कार्यक्रम केलेले असतात तर ते मात्र सातत्याने चालू असतात. सरकार बदललं तरी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा जो विकास साधायचा आहे त्यामध्ये कुठेही खंड पडत नाही, कारण हे शासन भारत देशाचं आहे. जरीही ते कोणत्याही पक्षाचं असलं तरी ते भारत या देशाचं शासन आहे आणि त्याचं प्रथम कर्तव्य आहे की भारताच्या हिताचे, विकासाचे आणि भारतीय नागरिकांच्या लोककल्याणकारी असे निर्णय घेणं आणि त्या दृष्टीनेच त्यांच्या कार्यक्रमांची आखणी करणं आणि ते कार्यक्रम सातत्याने कुठेही खंड पडू न देता पुढे राबवणं हे प्रत्येक भारत सरकारचं, वेळोवेळी आलेल्या भारतीय सरकारांचं हे कार्य आहे. आणि ते अभिमानाने आपण हे म्हणू शकतो की ते कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी हे कार्य ते तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि देश विकासासाठी त्या हेतूने प्रेरित होऊन केलं जात आहे. तर इथे आपण विकास प्रक्रियेचे पैलू बघितले, जे भारताने दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण म्हणू की जे राबवले आहे, जी एक शैली स्वीकारलेली आहे की या पद्धतीने आम्ही पुढे वाटचाल करून भारताला दारिद्र्यामधून मुक्त करणार आहोत. कारण आज जितकेही विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण लोकसंख्येचा वाढता भस्मासूर हा या विकास प्रक्रियेला खाऊन टाकतो आहे. 100 रोजगारांची निर्मिती होते तोपर्यंत इकडे 500ची लोकसंख्या वाढलेली असते. म्हणजे बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी वाढत चाललेली आहे. कारण रोजगार निर्मित करणे हे खाजगी क्षेत्र असो की सार्वजनिक क्षेत्र असो, याला काही मर्यादाच आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी आता विकास खरंच दिसायचा असेल, विकासाची फळे चाखायची असतील तर कुठेतरी लोकसंख्येवर नियंत्रण आणणं हे खूप आवश्यक आहे. आणि मगच आपण जी लोकसंख्या आहे सध्या, जी शिक्षित आहे, पात्र आहे, त्यांना आपण योग्यतेनुसार रोजगार उपलब्ध करून देऊ शकणार आहोत. या पुढच्या भागामध्ये आपण भारताने या व्यतिरिक्त या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून कशी धोरणं आखली आणि त्याद्वारे भारताला स्वयंपूर्ण किंवा विकसित करण्यासाठी कसे प्रयत्न केले याची माहिती आपण घेणार आहोत. माझा हा व्हिडिओ, माझं विश्लेषण तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटलं असल्यास, आवडलं असल्यास, तुम्हाला समजत असल्यास, सहज सोपी आहे मुद्दे, विश्लेषण मी देते आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही सूचना असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि पुढील भागापर्यंत नमस्कार.